म्हणायला हरकत नाही. संधी तर आहेच आणि आपण बघतोय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बरोबरीने सध्या आपण म्हणतो समांतर काही गोष्टी चालत असतात. तसं एक तुमचं मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे आणि आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. तर तिघांमध्ये साधर्म्यता दिसतंय एकंदर, पण तरी पण त्याच्यामध्ये मूलभूत फरक नेमका काय सांगता येईल आपल्याला? ओके, या सगळ्याचं एक कसं आहे की एक अम्ब्रेला आहे, ती मॅथमॅटिक्स आहे. बरोबर. मॅथमॅटिक्सच्या आतमध्ये मग तुमचं AI आलं, त्याच्या आतमध्ये मग काही स्टॅटिस्टिक्सचे भाग आले, मग मशीन लर्निंग आलं. मशीन लर्निंग म्हणजे काय की बेसिकली आपल्याकडे खूप मोठा डेटा आहे. डेटा मग तो नंबर्स असतील, व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील, काही जस्ट फोटो असतील वेगवेगळ्या टाईपचे. त्या फोटोमधल्या त्या डेटामधला पॅटर्न शोधणे हे जास्त महत्त्वाचं आहे. तो पॅटर्न शोधून मग त्या पॅटर्नप्रमाणे आपण आपले डिसिजन घेणे, काही मार्केट सेगमेंटमध्ये आपल्याला कोणाला टार्गेट करायचं आहे, कोणाला काय विकायचं आहे, कोणाला काही विकायचं नाही आहे, हे बेसिकली मशीन लर्निंग झालं. म्हणजे अंडरस्टँडिंग पॅटर्न्स इन सर्टन डेटा इट इज मशीन लर्निंग. पण ते अंडरस्टँड करण्यासाठी ज्या मेथड्स वापरल्या जातात त्या मेथड्स ह्या इधर स्टॅटिस्टिक्स बेस्ड असतात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड असतात. जसं मी आता म्हटलं की अँटवरती म्हणजे मुंग्यांवरती मेथड असेल, गुगल गाईनवरच्या मेथड्स आहेत, ह्युमनच्या म्हणजे न्यूरल नेटवर्क्सवरच्या ह्युमन ब्रेनवरच्या मेथड्स आहेत, ह्या त्याच्या मागं वापरल्या जातात. तर मशीन लर्निंग हे बेसिकली आहे की पॅटर्न शोधणे, डेटाचा अर्थ लावणे, पण अर्थ कसा लावायचा त्याच्या मेथड्स AI तुम्हाला देतं. हा एक प्रकार झाला. दुसरं असं आहे की काही वेळेला स्टॅटिस्टिक्स आधी साध्या मेथड्स पण वापरण्यात येतात, पण जेव्हा डेटा कॉम्प्लेक्स होतो तेव्हा AI बेस्ड मेथड्स वापरण्याशिवाय पर्याय राहत नाही. दुसरं असं एक आहे मशीन लर्निंगमध्ये डीप लर्निंग आस्पेक्ट आहे. मशीन लर्निंग बेसिकली काय की हे जसं मी म्हटलं की पॅटर्न शोधतं. डीप लर्निंग वेगळ्या टाईपचे डेटा हँडल करतं. जसं फॉर एक्झाम्पल एक फोटो घेऊया आपण, त्या फोटोमध्ये एक सायकल पण दिसते, एक मांजर दिसतं, एक माणूस दिसतो, एक पाणी दिसतं. हे वेगवेगळे एंटिटीज आहेत. तर मशीन लर्निंग काय दाखवतं की याच्यामधले ह्या बेसिकली दाखवतं की मांजर आणि पाणी वेगळं आहे. बरोबर. त्यामुळे क्लासिफाय करून देतं क्विकली डेटाला, म्हणजे पूर्ण मशीनला वेगळ्या पूर्ण इमेजला वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये डिवाइड करतं आणि तिथं मॉडेल्स रन करून तुम्हाला एक व्यवस्थित सोल्युशन आणून देतं की व्हॉट इज द पॅटर्न, व्हॉट इज द एंटिटीज इन दिस इमेज. ह्याला डीप लर्निंग म्हणतात. अगदी. सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की अनेक देश याच्यामध्ये आघाडीवरती आहेत, अमेरिका आघाडीवरती आहे आणि सगळं आहे आणि आपल्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, आपण सुद्धा त्या गोष्टी करायला हव्यात आणि आपण त्या दृष्टीने त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. आता भारत सरकारने AI मिशन, इंडिया AI मिशन हे सुरू केलेलं आहे आणि त्याला मान्यता मिळालेली आहे. तो प्रस्ताव मंजूर सुद्धा झालेला आहे संसदेमध्ये आणि त्या दृष्टीने आता एकंदर वाटचाल सुरू आहे. तर हे इंडिया AI मिशन नेमकं काय आहे आणि त्याची उद्दिष्ट नेमकी काय आहेत? ओके, उद्दिष्ट अशी आहेत आत्मनिर्भर होणे. बरोबर. म्हणजे आता आपण कसं आहे की आपण सर्व्हिसेसमध्ये आपण आत्मनिर्भर आहोत आणि दुसऱ्यांना सर्व्हिसेस देतो आहोत. बरोबर. सरकारचं म्हणणं काय आहे की जसं अश्विनी वैष्णव आपले मिनिस्टर म्हटले की आपल्याला आत्मनिर्भर बनायचं त्या साईडला. म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला आपण चिप्स आता आपण भाड्यानं घेत आहोत. म्हणजे किंवा असं म्हणूयात की एक चिप्सची किंवा AI चिप्सची लायब्ररी आपण बनवत आहोत. 10,000 चिप्स आपल्याकडे ऑलरेडी 2 दिवसात आपण येणं अपेक्षित आहे. त्या आल्यानंतर आपण त्या ₹200 पर आवर असं भाड्यानं आपण ते देणार आहोत. त्याची किंमत बाजारामध्ये ₹300 आहे, पण आपल्याकडे अराउंड ₹200 म्हणजे 40% कमी किमतीत आपण देतो आहोत, की जेणेकरून असे डीपसिक सारखे मॉडेल्स आपल्याकडे बनतील की आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील, ना की आपल्याला दुसरे सॉफ्टवेअर घ्यावे लागतील. हा एक प्रकार झाला. दुसरा असा आहे की जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी मागच्या वर्षीच घोषणा केली की टेकेड, बरोबर, म्हणजे टेक्नॉलॉजी डिकेड. तर हे पुढचं डिकेड हे टेक्नॉलॉजीसाठी समर्पित आहे. त्यावरून ज्या चिप्स आपल्याकडे बनत आहेत किंवा असं समजू की आपण आत्ता या घडीला त्या तैवानमध्ये बनतात, चायनामध्ये बनतात, साऊथ कोरियामध्ये बनतात, डिझाईन US मध्ये होतं. पण ह्या चिप्स आपल्याकडे कधी बनणार? कारण की सॉफ्टवेअर असेल त्याला हार्डवेअरची जर का जोड नसेल तर ते सोल्युशन तेवढं पूर्ण होऊ शकत नाही, आपण आत्मनिर्भर नाही होऊ शकत. त्यामुळे सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे की गुजरातमध्ये काही प्लांट्स येत आहेत, मोरीगाव आसाममध्ये येतात की गुजरातमध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होईल, आसाममध्ये त्याचं असेंब्ली होईल आणि दुसऱ्या बाजूला आपण ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर्स आपण असे मॉडेल्स बनवत आहोत की जे त्या चिप्सवरती रन होतील आणि आपल्याला आपले सोल्युशन्स मिळतील. सर, ह्या दृष्टिकोनातून अत्यंत एक पूरक अशी गोष्ट किंवा चांगली आनंदाची बातमी